भंडारा जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाची चळवळ फार जोमाने चालू आहे आणि त्याच्यामुळे अनेक महिला ह्या बचत गटाच्या चळवळीत साधारणतः 13,000 पेक्षा जास्त महिला बचत गट आहेत। मी उषा कावडे शिखर महिला प्रभाग संघाची अध्यक्ष आहे। 2018ला वर्धिनी राऊंड लाखनी मुरमाळी या गावामध्ये आला। वर्धिनी राऊंडने समूह बांधणी केली। समूह बांधणी नंतर 2018 मध्येच ग्रामसंघ बांधणी झाली। त्या ग्रामसंघ बांधणीमध्ये स्वराज महिला ग्रामसंघ बांधणी करण्यात आला आणि त्या स्वराज महिला ग्रामसंघाची अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली। ह्या सगळ्याचे जे काही बचत गट आहेत ते मिळून काही उद्योगही करत असतात आणि एक शासनाचा प्रयत्न पण असा एक आहे की बचत गटाचा उद्योजक गटांमध्ये रूपांतर व्हावं। अध्यक्षस्थानी असताना मी त्या ग्रामसंघामध्ये फिनाईन तसेच कोरोना कालावधी मास्क यासारखे अनेक उद्योग, छोटे मोठे उद्योग, रजिस्टर छपाई असे अनेक छोटे मोठे उद्योग केले आणि त्याच्यानंतर 23/1/2021 ला शिखर महिला प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली आणि त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यामध्ये काही उपक्रम चालू करण्यात आलेले आहेत आणि ज्याला जिल्हा परिषद शासन याचं सुद्धा सहकार्य लाभत आहे। सर्वप्रथम जिल्हा तालुक्यांच्या 7 तालुक्यांपैकी 6 तालुक्यांमध्ये जी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे डेमो हाऊसेस तयार केले गेलेले होते तालुका लेवलवरती, तर ते तालुका लेवलवर जे डेमो हाऊसेस सध्या व्हॅकंट असल्यामुळे जिल्हा परिषदच्या आवारात सुद्धा आम्ही बांधलेलं होतं आणि हे जे डेमो हाऊस बांधलेलं होतं हे सुद्धा याचं बांधकाम पूर्ण होऊन ते सुद्धा तिथे व्हॅकंट होतं। मग अशा परिस्थितीमध्ये शासनाचं एक पत्र होतंच की ज्या याच्यामध्ये ह्या डेमो हाऊसचा उपयोग हा कुठेतरी कॅन्टीन सुरू करण्यासाठी किंवा एखाद्या प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी एक कॉफी हाऊस सुरू करण्यासाठी बचत गटाला देण्यात यावा किंवा CLF किंवा ग्रामसंघांना देण्यात यावा आणि त्याच्या अनुषंगाने पूर्ण पारदर्शक अशा प्रकारची प्रक्रिया राबवण्यात आली। 2018 पासून उमेद अभियानाची प्रभावी अंमलबजावणी इंटेन्सिव्ह पद्धतीने सुरू झाली। या योजनेचा मुख्य उद्देश होता की ग्रामीण महिलांना महिला स्वयंसहायता समूहामध्ये समाविष्ट करून त्यांना विविध उपजीविकाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या जिल्ह्यात ग्रामसंघ, प्रभाग संघ आणि प्रत्येक कुटुंबाची एक तरी महिला गटामध्ये समावेश झाली पाहिजे या हेतूनं आमच्या अभियानाची वाटचाल आजपर्यंत सुरू आहे। जिल्हा व्यवस्थापक उपजीविका महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माननीय प्रकल्प संचालक साहेब तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक सर यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यातील 7ही तालुक्यामध्ये उमेद रसोईची स्थापना करण्यात आलेली आहे। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच्यातील 10 सूत्रामधील शेवटचं सूत्र शाश्वत उपजीविका आज शिखर महिला प्रभाग संघ उमेद रसोई ही ओपन करून चालवत आहे आणि त्या महिलांना त्याचा उत्पन्नाचा वाटा मिळत आहे। यासाठी शिखर प्रभाग संघ यांना माझ्याकडनं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। लाखनी तालुक्यातील शिखर महिला प्रभाग संघ यांनी पण जिल्हा परिषद येथे कॅन्टीनचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि अख्ख्या भंडारा जिल्ह्यामध्ये त्यांनी आपली स्वतंत्र छाप उतरवून दाखवली आहे। याकरिता मी शिखर महिला प्रभाग संघांना पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।
माननीय BM हुके सर यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं, मार्गदर्शन केलं. उमेद रसोई ही चळवळ चालू केली. दर्जा, उत्तम सेवा आणि स्वच्छता हे ह्या कॅन्टीनची वैशिष्ट्ये आहेत आमची. उमेद अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची मी सतशः आभारी आहे.